छायाचित्रकार दिन आहे, फोटोग्राफर दिन. आज या सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या. कारण का आपल्याला माहिती आहे त्यांचं खूप कष्ट या ठिकाणी असते. जगासमोरील जी सातत्याची जी बाजू आहे ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न हे आपले छायाचित्रकार करत असतात आणि जे काय सत्य आहे हे जगासमोर आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. आज त्यांचा छायाचित्रकार दिनानिमित्त सर्व छायाचित्रकारांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी पत्रकार संघामध्ये त्यांच्या सर्वांचा सन्मान या ठिकाणी झाला. या सन्मानाला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष आमचे मित्र इंद्रजित भाऊ पवार साहेब, तसंच या ठिकाणी हबपचे बुवा आमचे नारायण सुरवसी बुवा या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व पत्रकार संघातील सर्व पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार सर्व या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या. संदर्भात एक शब्द वापरला की पाकिट घेऊन आंदोलन केलं जातं, यात नेमकी तथ्यता काय आहे? बघा, तुम्हाला सगळं माहिती आहे. अतिशय चांगला जिव्हाळ्याचा प्रश्न जो होता BOT कालचा, सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा विषय होता. त्याला एक काहीतरी निगेटिव्हिटी सोलापूरकरांच्या समोर पसरवायचा प्रयत्न केला होता. अनेक लोकांच्या सांगण्यावरून ती निदर्शने करण्यात आली. काही लोक, आता मी तुम्हाला माहिती आहे हे मी नाही बोललो, महानगरपालिकेमध्ये अशी चर्चा होती की काहीतरी घेऊन काहीतरी स्टंटबाजी करायची अशी चर्चा होती. त्या माध्यमातून ते व्यक्तव्य गेलं असेल. आपल्याला माहिती आहे BOT हा प्रकल्प सोलापूर शहरवासियांसाठी खूप महत्वाचा विषय होता आणि ज्या ठिकाणी जे रिझर्वेशन आहे ती रिझर्वेशन आपण कायम ठेवून महानगरपालिकेची जागा, ह्याच्या आधी देखील खूप जागा आपण या ठिकाणी BOT तत्वावर आपण सक्सेस केलेले आहेत. त्याच धर्तीवर महानगरपालिकेची जी काही जागा आहे BOT वर विकास करून आपण या ठिकाणी महापालिकेचं उत्पन्न वाढून त्याची मालकी महानगरपालिकेचीच ठेवून या ठिकाणी निर्णय घेणार होतो. एक चांगला प्रकल्प आपण या ठिकाणी करणार होतो. त्याला मुद्दामून काहीतरी स्टंटबाजी करून सोलापूरकरांची दिशाभूल करायचा प्रयत्न होता. या शब्दावर ठामात का की पाकिट घेऊन ते आंदोलन? बघा, मी काय म्हणू लागलो, तो विषय नाही आता, कारण कालचा तो सगळा विषय झालेला आहे. चर्चा अशी होती म्हणून मी सांगितलेलं, त्यात दुसरं कुठलं म्हणजे आता मी परत बोलायचा काही विषय नाही. BOTच्या संदर्भाने काल जे ते सादरीकरण करण्यात आलं होतं, मात्र हे सादरीकरण काही नगरसेवकांना समजलं नाही, कारण ते पूर्णपणे हिंदीमध्ये होतं. त्या अनुषंगाने भविष्यात त्या सगळ्या नगरसेवकांना मराठीमध्ये BOTचा जो प्रकल्प आहे, BOTच्या वरचा जो प्रकल्प सादरीकरणाचा जो विषय होता, अनेक नगरसेवकांना सगळ्यांना समजलं. ते पहिला इंग्लिशमध्ये बोलत होते, त्याच्यानंतर काही नगरसेवक म्हणले मराठी नाही तर हिंदीमध्ये बोला म्हणून ते हिंदीमध्ये प्रेझेंटेशन केले. बऱ्याचशा नगरसेवक लोकांना सगळ्यांना हिंदी समजलेलं आहे आणि ज्यांना कोणाला काय थोडीशी अडचण झाली त्यांना मराठीमध्ये तिथली जी प्रशासन अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी समजून सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने परत भविष्यात बैठक वगैरे घेऊन नगरसेवकांना पुन्हा एकदा BOT आता हे बघा, आहेत किंवा काय प्रोजेक्टला आपण 2 प्रोजेक्टला या ठिकाणी मान्यता दिली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने जो काय त्यांच्या अटी आहेत त्यांच्या अटीच्या नियमात आपण बसून 2 प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता दिली आहे. भविष्यात आपलं सोलापूर ज्याप्रमाणे पुणे आणि मुंबई ज्याप्रमाणे धर्तीवर ज्याप्रमाणे BOT प्रकल्प सक्सेस होऊन ते महानगरपालिका सक्षम झाले, त्याचप्रमाणे सोलापूरची महानगरपालिका देखील सक्षम व्हायला पाहिजे. अशा दृष्टीने अनेक प्रकल्प, जवळपास 28 प्रकल्प आपल्या सोलापूर शहराच्या शासनाच्या वतीने आलेले आहेत. ते देखील भविष्यात पुढे येतील असं सांगायचं. 2 जागांसाठी जो आहे अशा किती जागा ज्या असतील तुमच्या कार्यकाळात माझ्या कार्यकाळ म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य शासनाने या ठिकाणी एक नियम केलाय. ह्याच्या आधीचे जे BOT प्रकल्प आहे ते सक्सेस रेशो कमी होता, त्यामुळे राज्य शासनाने एक स्वतः GR काढलाय. GR कडून एक 22 कंपन्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातले जे काही 29 महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेमध्ये त्यांचं महानगरपालिकेची जी रेडी रेकनरची जमिनीची जी रेट असेल रेडी रेकनर काढणे व तो प्रोजेक्ट BOT प्रोजेक्ट सक्सेस कसं व्हायला पाहिजे, जेणेकरून एखादा आपण BOT प्रकल्प आपण उद्या जर काय टेंडर काढलं त्याचं एखाद्या कंपनी त्या प्रकल्पासाठी जर इच्छुक झाली तर त्याला किती पैसे त्याला घालावं लागेल, महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न 1 टाइम प्रीमियम किती मिळालं पाहिजे, तसेच आपली महानगरपालिकेची मालकी लॉंग टाइम तसेच कशी अबाधित राहिली पाहिजे व रिझर्वेशन न चेंज होता त्याच ठिकाणी कसं तो विकसित झाला पाहिजे, अशा पद्धतीने एक GR काढलाय. त्या GRच्या अनुषंगाने अनेक प्रकल्प वेळोवेळी या ठिकाणी विकसित होणार. मी प्रामाणिकपणे महापौर म्हणून या ठिकाणी सोलापूरकरांची सेवा करत असताना अनेक स्टंटबाज लोक या ठिकाणी स्टंट करून गेले. तुम्हाला माहित आहे ह्याच्या आधी देखील विकास कामं करत असताना हेच लोक
आता काल जे काही स्टंट केले, काल बोर्डामध्ये आमचं जेव्हा बजेट झालं, बजेटमध्ये पण बीओटीला या ठिकाणी एकमताने मंजुरी दिली होती. काल देखील त्यांना आम्ही जे काही विरोधक होते त्यांना आम्ही समजून सांगितले, गटनेते होते त्यांना समजून सांगितलं, त्यांना त्या ठिकाणी प्रकल्प लक्षात आल्यानंतर त्यांनी एकमताने या ठिकाणी मान्यता दिली. पण काही थोडे प्रमाणात जे बाकीचे लोक होते त्यांना प्रकल्पच कळला नाही, ते बाहेर स्टंट करत बसले. ज्यांना प्रकल्प कळला ते काल आम्हाला एकमताने विषय मंजूर करून आपण 20 विषय तारखेला केला. जे आहे ते भाजपची एक बैठक आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आता प्रदेशकडनं आम्हाला सांगितलेलं की सीएम साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि येणार आहेत. ओके, धन्यवाद. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.